न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। सध्या महाराष्ट्रातच नव्हे तर एकूणच देशामध्ये ख्रिस्ती धर्म आणि ख्रिस्ती समाजावर अन्याय, अत्याचाराच्या आणि बदनामीच्या घटना वाढत आहेत। सदर घटनांना आळा बसावा, त्या पूर्णतः थांबल्या जाव्यात, याबाबत श्रीरामपूर येथील अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचोरे यांना ख्रिस्ती मिशन चर्च बचाव समितीच्या वतीने नुकतेच निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की समाज माध्यमातून समजलेल्या माहितीनुसार श्रीरामपूर येथे घडलेल्या कथित धर्मांतर प्रकरणातील आरोपी मोहन अडांगळे आणि व्यंकटेश अडांगळे यांनी एका पीडित मुलीला बळजबरीने चर्चमधले पाणी पाजून तिला ख्रिस्ती धर्माचे पालन करण्याकरिता बायबलच्या पाया पडायला सांगितले आणि तिचा विनयभंग केला, असे वृत्त कोणतीही शहानिशा न करता प्रस्तुत करण्यात आले। वस्तुतः उपरोक्त उल्लेखित दोन्ही आरोपी एक ख्रिश्चन नाहीत। या उपरांत वृत्त कथनात दाखविलेला प्रकार हा ख्रिस्ती धर्म किंवा धार्मिक विधीनुसार अशा प्रकारचे कोणतेही कृत्य केले जात नाही। ख्रिस्ती धर्माच्या नावाखाली बदनाम करण्याचे षडयंत्र थांबवले जावे, असे निवेदनात म्हटले आहे। त्यांनी पुढे म्हटले आहे की घटनेची सखोल चौकशी करून दोषी व्यक्तींवर कारवाई व्हावी, तसेच आरोप सिद्ध न झाल्यास आरोप करणारी व्यक्ती व व्यक्तीसमूह यांना कायद्याने बाधित करण्यात यावे आणि ख्रिस्ती समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी सोमनाथ वागचोरे यांच्याकडे करण्यात आली। मागील काही दिवसांमध्ये श्रीरामपूर येथील काही वृत्तवाहिन्यांमधून ख्रिश्चन समाजाविषयी काही बदनामीकारक गोष्टी प्रसिद्ध झालेल्या आहेत। उदाहरण द्यायचं झालं तर एका प्रकरणामध्ये प्रकरण वेगळं असताना देखील ते आरोपी जे आहेत ते ख्रिस्ती धर्मगुरू आहेत आणि त्यांनी ख्रिश्चन धर्माचं पवित्र पाणी पाजून किंवा आमचा जो ख्रिश्चनांचा धर्मग्रंथ आहे पवित्र शास्त्र त्याच्या पाया पडायला लावून धर्मांतर केलं, अशी चुकीची बातमी पसरवण्यात आलेली आहे। आणि वस्तुतः अशा धर्मांतर कुठेही करता येत नाही, होत नाही। परंतु एकमेकांवरची खुन्नस काढण्यासाठी विनाकारण आमच्या धर्माला वेठीस धरायचं आणि आमच्या धर्माशी त्या गुन्ह्याचा बादनारायण संबंध जोडायचा, या ज्या वृत्ती आहेत या मागील काही दिवसांमध्ये बाळावत आहेत, त्याचा आम्ही निषेध करतो। आणि या तुमच्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगू इच्छितो की असं कुठलंही धर्मांतर नुसतं पवित्र शास्त्राच्या पाया पडून किंवा पवित्र पाणी पाजून होत नाही। आमचे ख्रिश्चनांचे जे विधी आहेत ते विधी हा परमेश्वराचा किंवा प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करण्याचे विधी आहेत। धर्मांतराचे विधी आमच्या पवित्र शास्त्रामध्ये किंवा कुठेही आमच्या समाजामध्ये नाहीत, हे मी निक्षून सांगतो। आणि असं कुणाचंही आमच्या समाजामध्ये सक्तीने धर्मांतर केलं जात नाही। श्रीरामपूरची ती परंपरा नाही किंवा महाराष्ट्राचं मी जबाबदारीने बोलतो की महाराष्ट्रामध्ये देखील कुठलाही चर्च सक्तीने कोणाचंही धर्मांतर करत नाही। मुळात धर्मांतर हा जो विषय आहे हा कलेक्टर साहेबांच्या अखत्यारीतला विषय आहे आणि धर्मांतर तिथेच होऊ शकतं। आम्ही चर्चमध्ये कोणाचंही धर्मांतर करत नाही, हे मी तुम्हाला ठामपणे सांगू इच्छितो। दुसरी गोष्ट, कुठल्याही आरोपींच्या संदर्भात तपास आणि शहानिशा केल्याविना ज्या बातम्या आलेल्या आहेत त्याचा देखील आम्ही निषेध करतो। मी तपास यंत्रणेला तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की जे लोक आमच्या धर्माचेच नाही, कुठल्याही चर्चचे मेंबर नाही, कुठलाही त्यांना धार्मिक अधिकार नाही, अशा लोकांना आमचे धर्मगुरू असल्याचे ज्या भासवलं जात आहे ते इथून पुढे बंद व्हावं, त्या दृष्टिकोनातून तपास केला जावा। आणि त्या लोकांना की ज्यांनी या खोट्या तक्रारी दाखल केलेल्या आहेत त्यांची देखील तपासणी व्हावी, त्यांचा देखील तपास व्हावा की हे हेतुपुरस्सररित्याने आमच्या समाजाला बदनाम करण्याचं षडयंत्र जे आहे ते त्यांनी बंद करावं। आणि इथून पुढच्या काळामध्ये जर समजा अशा चुकीच्या बातम्या येत असतील, जर समजा असे चुकीचे गैरसमज आमच्या समाजाच्या बाबतीत पसरवण्यात येत असतील तर आमचा समाज गप्प राहणार नाही। आम्ही कायदेशीर सनदशीर मार्गाने त्याचा विरोध करू आणि आम्ही त्या संदर्भात आंदोलन देखील करू। चर्च बचाव समितीच्या वतीने आलेले सर्व पास्टर, सर्व धर्मगुरू, सर्व चर्चचे मेंबर यांनी आज पोलीस आरक्षक साहेब सोमनाथ वागचोरे साहेबांना निवेदन दिलं आहे। आमचं एवढंच म्हणणं आहे की ख्रिस्ती बांधवांची सातत्याने बदनामी करायचं काम या श्रीरामपूर तालुक्यात चालू आहे। जर आम्ही धर्मांतर करत असेल किंवा कोणची वेगळी पद्धत करत असेल ही गोष्ट चुकीची आहे। परवा दिवशी मोहन अडांगळे या नावाने या व्यक्तीने आमच्या समाजाविषयी खोटी बातमी देऊन आम्हाला बदनाम करायचं काम चालू केलं आहे।
आमच्या याच्यात विधी असतात आणि त्या विधी आम्ही आमच्या ख्रिश्चन समाजामध्येच करतो. इतर समाजात आम्ही ते करत नाही, कारण आमचं रेकॉर्ड असतं. बाप्तिस्मा करत असलो किंवा आम्ही लग्न शिबिर करत असतो, याचं आमचं प्रभुभोजन असतं. आमचं रेकॉर्ड असतं. आम्ही असं बळजबरी कोणाला करत नाही. आणि असं जर आम्हाला आमचं आढळलं तर आम्ही त्याचं बंदोबस्त करायला आम्ही त्याला सामोरं जाऊ शकतो. आम्ही आज आपण निवेदन देण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. हा विषय अतिशय गंभीर आहे. ख्रिश्चन समाजाला अतिशय तुच्छतेने वागवलं जातं. कोणीही त्याचा दुरुपयोग करतं. ज्याप्रमाणे अडगळे परिवार आणि त्यांचे फिर्यादी जे आहेत त्यांनी ख्रिश्चन समाजाला मध्ये घेऊन पवित्र पाणी पाजून बायबलच्या पाया पडायला लावल्या, या सर्व खोट्या गोष्टी सांगून अजूनही अगोदरही अशा अनेक गुन्हे घडलेले आहेत किंवा अशा तक्रारी दाखल झाल्या की जेणेकरून समाजाला बदनाम करण्यात आलेलं आहे आणि वेळोवेळी होत आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. समाजाला बदनाम करण्याचं काम हे थांबवलं पाहिजे. म्हणून आम्ही प्रशासनाला खास अर्ज दिलेला आहे. त्यांची आमची भेट झालेली आहे आणि त्यांनी देखील आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही योग्य वेळी ते योग्य कारवाई करणार आहोत. आणि जर अशा परत काही गोष्टी घडत असतील तर त्यांना आम्ही आमचे नंबर पण दिलेले आहेत की ते त्याशी संपर्क करतील आणि संपर्क करून शहानिशा करतील की ते खरं आहे की खोटं आहे. म्हणून आमच्या समाजाला आता बदनाम करणं लोकांनी थांबवलं पाहिजे. समाजाचा दुरुपयोग त्यांनी करू नये. आम्ही सर्वजण एक आहोत आणि एक राहणार आहोत. आमच्यामध्ये कधी फूट पडणार नाही. आम्ही कधीही समाजाच्या विरुद्ध जाणार नाही किंवा देशाच्या विरुद्ध आम्ही कधी काही करणार नाही. कारण आम्ही एक स्वाभिमानी आहोत, ख्रिस्तीत्व परिधान करणारे लोक आहोत आणि ख्रिस्ती एकतेमध्ये, ख्रिस्ती संगतीमध्ये आणि ख्रिस्ती बचाव कमिटीमध्ये आम्ही निरंतर असणार. आणि आमच्या प्रॉपर्टी असतील, आमचा समाज असेल, या सर्वांसाठी आम्ही निश्चितपणे उभे राहू आणि पुढे अधिक काम करू. यावेळी पास्टर पीटर बनकर, रेव्हरंड राजेश कडक, पास्टर शैलेश अमोलिक, रेव्हरंड एस अमोलिक, दीपक कदम, विजय वरसे, बाबासाहेब जाधव, विल्सन बोर्डे, प्रवीण शिंदे, सुरेश ठुबे, सुभाष खरात, सागर जोगदन, विजय त्रिभुवन, रवींद्र लोंढे, फ्रान्सिस साळवे, कार्तिक चांदेकर, सुनील तोरणे, एस.पी. पंडित, प्रकाश निकाळे, अजय गायकवाड, सुधीर बारसकर, बबन जाधव, समीर आल्लाट, अशोक त्रिभुवन, भालेराव, संजय साळवे आदींसह ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज सुपरवनसाठी दीपक कदम, श्रीरामपूर.